तेजताई म्हणल्या ते बरोबरच आहे ना. आपल्या जोडीदाराचा विचार आपल्यालाच करायला हवा. म्हणजे खरंच मायामध्ये आणि त्या समीर सरांमध्ये काय बी फरक नाही. मी तरी कुठे यांच्या मनाचा विचार करी राहिले. जसं माया स्वप्नांचा हे विचार करतात, माया स्वप्नांना हे आपलं मानतात, तसं मी यांच्या स्वप्नांना आपलं मानायला हवं ना. वल्लरी, तुझी परीक्षा पोस्टपोन झाली, त्याची डेट बीट काय आली का ग? नाही ना, अजून काहीच नाही आलंय. परीक्षेची डेट कळली ना की मला सांगा आधी. आणि परीक्षा पुढे गेली आहे म्हणून अभ्यास कमी नको करूस, तो तेवढाच ताकदीने कर. रिलॅक्स होशील नाही तर. नाही हो. वा छान. आता बसून फक्त पर्सनली अभ्यास घ्यायचा बाकी आहे, बाकी सगळं करून झालंय तुझं. तुझं काय जातं ग, तू कर ना तुझं काम. फक्त विचारलं ना मी. फक्त विचारलं किती वेळा. ते छतई जाऊ दे ना. हॅलो प्रेरणा. हॅलो, ऐक ना, मी जरा गडबडीत आहे, मी तुला नंतर फोन करू का प्लीज? तुम्ही जे काही काम करताय ना ते बाजूला ठेवा आता. काय हो, लाज वाटत नाही तुम्हाला? लग्न म्हणजे एक बिझनेस डील वाटतं तुम्हाला? एक फिसकटलं तर मनाला फार काही न लावून घेता दुसरं करायला मोकळे. आणि जर जर सक्सेसफुल झालं तर त्यात फायदाच आहे आपला, हो ना? हे बघ प्रेरणा, तुझा राग कळतोय मला, पण माझं एकदा तरी ऐकून घे. नाही नाही नाही, आज मी नाही, तुम्ही ऐकून घ्यायचंय माझं. ऐकून घ्यायचंय तुम्ही सगळं. ते काय काय झालंय? नाही, मान्य करते ना मी. मग आवडत होता तुम्ही, पण तरी सुद्धा तुम्ही माझे बॉस आहात याचं भान कायम ठेवलं मी. आणि हे भान मी ठेवून सुद्धा लग्नाचा विषय ऑफिसमध्ये कोणी काढला? तुम्ही. माझ्या घरच्यांची परिस्थिती माहीत असून सुद्धा पुढाकार कोणी घेतला? तुम्ही. आणि तुमच्या आई वडिलांच्या प्रश्नाची उत्तरं देत नाहीत म्हणून लग्न कोणी मोडलं? तुम्हीच मोडलं ना. या सगळ्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते मी, आणि चटकन एंगेजमेंट करून मोकळे झालात तुम्ही, आणि वर त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकलेत. हे बघ प्रेरणा, चुकलो मी मान्य करतो, पण आता मला तुझ्याशीच लग्न करायचंय. मका सांगा, ते फोटोज बघून मका वाईट वाटलं नसेल का? या प्रेरणाला मनच नाहीये असं वाटतं सगळ्यांका. पण या धक्क्यातूनही मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यातून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना एक दिवस अचानक तुम्ही परत येता आणि म्हणता लग्न कर माझ्याशी. भातुकलीचा खेळ वाटला का हो तुम्हाला सगळा? का माझं मन म्हणजे तुमच्या ऑफिस मधला कम्प्युटर वाटतो तुम्हाला? एक बटन दाबलं की फॉर्मॅट. सॉरी टू से, पण तुम्ही माझ्यावर जे काही करत होतात ना त्याका प्रेम म्हणत नाही, त्याका मोजून मापून केलेला व्यवहार म्हणतात. दुकानाच्या बाहेर सेलची पाटी लागलेली असताना कुठल्या दुकानात जास्त डिस्काउंट मिळतोय ते बघून दुकानात शिरणाऱ्या माणसांमध्ये आणि तुमच्यात काही फरक राहिलेला नाहीये सर. तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असतं ना मनापासून, तर तुमच्या आई वडिलांना तुम्ही माझी बाजू पटवून दिली असती, समजावून सांगितली असती. ठेवा आता फोन, झालंय माझं बोलून. प्रेरणा ऐक माझं. हॅलो.
बघितलंच प्रेरणा, वेळच्या वेळी मनातलं सगळं बाहेर काढून टाकायचं असतं, नाहीतर हे असं होतं. पण ठीक आहे, इट्स ओके. बेटर लेट दॅन नेव्हर. ताई, मोकळं वाटतंय आता बघा. ओके मी. श्वेता, बघ, तुझं म्हणणं होतं ह्या अशा माणसाशी लग्न करावं ना प्रेरणाने. जोडा नुसता दिसण्याने शोभला नाही पाहिजे, विचारांनी पण शोभला पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली मुलांचे विचार दिसत नाहीत ना आपल्या इथे, त्यामुळे असतात मुली. बघ ना, आता तो समीर, त्याला प्रेरणा एवढी आवडते, ग्रँटेड घेतलं त्याने तिला. आणि किती, काही लिमिट? अगं पण प्रेरणा, तुझ्या मनात एवढं फ्रस्ट्रेशन होतं का ग? अगं असणारच ना. किती साधी आहे आपली प्रेरणा. आणि तुला सांगते, या साध्या लोकांना सगळ्यात जास्त ग्रँटेड पकडलं जातं. नाही, सॉरी टू से, पण हिची आई, हिचं कुटुंब, ते पकडतातच ना हिला ग्रँटेड. आणि आता त्यात तो समीर, नाचवलंय ग त्याने हिला. हो, म्हणजे आजचा हिचा राग पाहून मला तसंच वाटतंय की त्याने खूप खूप त्रास दिलाय. खरंच, हे रिलेशनशिप्स, लग्न फार डिमांडिंग असतं. समोरचा माणूस मूर्ख म्हणून प्रेम नाही ना करत तुमच्यावर. हो, बरोबर आहे. म्हणून फसतात रिलेशनशिप. म्हणजे आपला नवरा किंवा आपली बायको आपल्यावर प्रेम करते, आपली साथ देते, याचा अर्थ असा नाही ना की त्याने ते आयुष्यभर करत राहावं. दोघांनी एकमेकांचा विचार करायला हवा. यू शुड वर्क ऑन दॅट रिलेशनशिप. म्हणजे त्याच्यातही म्हणजे ते नातं टिकावं यासाठी दोघांनी काम करायला पाहिजे ना त्या नात्यावर. एकदा का लग्न झालं म्हणून तो किंवा ती माझ्यासाठी हे करेलच, ती तिकडे असेलच, असं म्हणून नाही चालत. नातं नुसतं आहे म्हणून ते टिकतं असं नाहीये, ते टिकवावं लागतं. असो यार. एनिवे प्रेरणा, हे सगळं जाऊ दे. मला सांग, तू कॉफी पिणार? मस्त ब्लॅक कॉफी करते तुझ्यासाठी. ओके? तेजताई म्हणल्या ते बरोबरच आहे ना. आपल्या जोडीदाराचा विचार आपल्यालाच करायला हवा. म्हणजे खरंच मायामध्ये आणि त्या समीर सरांमध्ये काय बी फरक नाही. मी तरी कुठे यांच्या मनाचा विचार करी राहिले. जसं माया स्वप्नांचा हे विचार करतात, माया स्वप्नांना हे आपलं मानतात, तसं मी यांच्या स्वप्नांना आपलं मानायला हवं ना. मलाही लवकरात लवकर सुटका हवी आहे तुझ्यापासून. म्हणूनच तर इथं आलो ना. ॲडव्होकेट नानावटे, लवकरात लवकर आमचा डिवोर्स फायनल होईल ना, असं काहीतरी करा प्लीज. एक मिनिट. आधी नीट काय ते सांगा. ऑफिसच्या बाहेर भेटल्यापासून इथपर्यंत हेच ऐकतोय मी. सर, मी सांगते तुम्हाला, मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर आहे आणि आत्ताच माझं प्रमोशन होऊन मला सिंगापूरला पाठवत आहेत. पण याला यायचं नाही आहे माझ्याबरोबर तिथे.
मी तिथे येण्याचा प्रश्नच नाही आहे केतकी. माझं करिअर, माझी फॅमिली, आपली मुलं सगळं इथं इंडियात असताना मी तिथे काय येऊ तुझ्यासोबत? हे असं आहे सर, हा माझा नवरा आहे, याने मला सपोर्ट नको करायला. नवऱ्याने सपोर्ट करायला हवा, पण बायको म्हणून तुझं काही कर्तव्य आहे की नाही? मला एका प्रश्नाचं उत्तर दे सुनील. जर तुझी सिंगापूरला बदली झाली असती तर मीही इकडचं सगळं सोडून तुझ्यासोबत तिथे यावं अशी अपेक्षा केली नसतीस तू. हे असं आहे, रोजची कटकट आहे. आता तुम्हीच सांगा मी काय करू? नाही, आधी यांच्या प्रश्नांचं उत्तर दे. काय गप्प झालात? म्हणजे तुम्हालाही हे पटतंय ना की प्रत्येक वेळी नेहमी बाईनेच ॲडजस्टमेंट्स करायला नको, करेक्ट? ऐकतोयस ना काय म्हणतात ते? नाही, माझं अजून बोलून झालेलं नाही. तुम्ही तुमचं करिअर, तुमचं प्रोग्रेस कॉम्प्रोमाइज करायचं अजिबात म्हणत नाहीये मी. चला, आपण असा एक विचार केला की तुमच्यासोबत तुमच्या करिअरसाठी तुमचे मिस्टर आणि मुलं तिथे आलेत तुमच्यासोबत सिंगापूरला. पण मग तुमच्या मुलांचं इथे स्कूल, अभ्यास चालू आहे ना इथे, त्यांचं फ्रेंड सर्कल इथे आहे. मग अचानक तिथे गेल्यावर या वयात तुमच्या मुलांवर परिणाम नाही होणार का? आणि जेव्हा तुम्ही मुलं होऊ द्यायचा निर्णय घेतला असेल तेव्हा तुमच्यापैकी कोणाला तरी कधीतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागेल, हे क्लिअर होतं. आता मी ॲडव्होकेट म्हणून नाही, पण माणूस म्हणून माझं एक ओपिनियन सांगतो. पैसे, करिअर हे सगळं महत्वाचं आहेच, पण हे सगळं जेव्हा नसेल तेव्हा आपल्यासोबत असतात आपली नाती. करिअरच्या मागे धावताना नात्यांकडे दुर्लक्ष होणार नाही, बस एवढी काळजी घ्यायला हवी. दिस इज माय पर्सनल ओपिनियन. बाकी तुम्ही क्लायंट आहात, तुम्ही सांगा, आपण डिवोर्स प्रोसिडिंग सुरू करू शकतो. बरोबरच बोली राहिलेत नानावटी सर. नात्यांकडे दुर्लक्ष करते मी बी. माझं लग्न झालंय, आपले माझा नवरा, माझा संसार आहे हे तर विसरूनच गेले मी. मला आता खरंच माझ्या संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे. वकील असलो तरी डिवोर्स केसमध्ये आधी त्या कपलचं पॅचअप करता येईल का हेच बघतो. काय तुमच्याकडनं मला पैसे मिळणार, पण ते पैसे संपणार हो. पण एखाद्या नवऱ्या बायकोचं नातं टिकल्यावर जे समाधान मिळतं ते कायम राहतं मनात. नवऱ्या बायकोचं नातं टिकलं पाहिजे, बस एवढंच म्हणणं आहे माझं. आणि त्याची जबाबदारी दोघांची असते. ठीक आहे ना सगळं? हो. नाही, आल्यापासून पाहतोय तुम्ही काही बोलत नाही आहात म्हणून विचारलं. ओके आहे ना? अहो काय एवढं सगळं बोलल्यावर सुद्धा हूच म्हणालात. अस्वस्थ पण वाटतंय. अर्जंट बोलावून घेतलं, काही महत्वाचं सांगायचं होतं का? सांगा. हो, खरं तर महत्वाचं बोलायचं आहे, पण आणि आपण आपलं ते तुमच्या आवडत्या चारमलोपायमध्ये नाही भेटलो. नाही, तिथलं सँडविच आवडतं ना म्हणून म्हटलं. मला ना आज नवीन ठिकाणीच भेटायचं होतं तुम्हाला, तेवढंच, बाकी काही कारण नाहीये. आपण बसून बोलायचं का? हो, या. बसूया.
बोला. तुम्ही परवा लग्नाविषयी विचारलं होतं ना? हा, जे वाटलं ते बोलून टाकलं. पण तुम्ही उगाच लोड घेऊ नका त्याचा. तुमचा नकार असेल तर तसं स्पष्ट सांगा, मनात ठेवू नका. रिजेक्शन्स आर पार्ट ऑफ माय लाईफ. माका लग्न करूचा. कोणाशी? हा औ कोणाशी काय? तुमच्याशी. माझ्याशी? म्हणजे तुम्ही अरे बाप. नाही नको. नाही नको, खरंच मला आनंद एवढा. तुम्ही सॉरी. थँक्यू. सॉरी. मन्या, काय ग जिप्रे, सकाळी सकाळी काय काम आहे तू? हळदीचं दूध आणलंय, पिऊन घे पटकन, जखम भरायला मदत होईल. वा, मी आजारी काय पडलो, सगळं घर माही काळजी घे राहिलं. अरे सावकाश. ते शर्ट दे ना. मन्या, अरे तुला अजून बरं नाही वाटी राहिलं आणि तू कुठे कामावर जायची तयारी करतोयस? कामावर नाही ग, मुंबईला निघालोय. मुंबईले? म्हणजे ठाण्याले. खूप दिवस झाले वल्लरीला भेटलो नाही ना. बाजाराला जाऊन यावं तसं ठाण्याला जाऊन येतोस का रे तू? तसंच म्हण काहीतरी. मला सवय झाली आता, सारखा जात असतो. सवय झाली. करमत नाही ना बायकोशिवाय? लय आठवणीवर राहिली ना? आठवण तर येईच राहिली, पण काय की मला लागलं म्हणून ती काळजी करत राहील. मला माहिती आहे ती स्वभाव, आणि त्यात परीक्षा म्हटल्यावरती काय हवं नको जरा विचारी घेतो ना तिले. हा, म्हणे इकडे ये. काय? तो फोन दे मला. मा फोन? तुला का बरं हवाय? होय, दे म्हटलं का द्यायचं, उगा गावपणा नको करू. दे तू हा फोन, आणि ते फोनचं काय ते रेकॉर्ड करतात ना, ते चालू करून दे मला. ते कशाला हवाय? दे म्हटलं ना म्हणे तुले. आणि ते किचनमध्ये पाय, कामं पडली आहे भरपूर. आण तो फोन. दे ना, चालू करून द्या. सावकाश जाय बर. थांब 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 थांब. हे थांब, घाल तू. अरे थांब, हळू. इकडे दे. एवढं दुखतंय तरी जायचं. मन्या, सावकाश जाय बरं. त्या हाताची काळजी घे. थांब थांब, मी लावून देते. अगं नाही लावत. अरे थांब रे. जाताना सावकाश जाय बरं. हो. जरा हाताचं जपून बघा. नाही पण कालपेक्षा बरं आहे जरा. हे बघ, कमी दुखतोय. कमी दुखतोय. आणि गेला ना की वल्लरी वहिनीला सांगा मी विचारलं म्हणून. बर. हळू. सावकाश. थांब. चल. थँक्यू जिप्रे. ओय शेमड्या. हे लिटिगेशन कधी केलं होतं? एक्झॅक्ट डेट काय होती? ओपनिंग स्टेटमेंट काय होतं? काय झालं? तू काहीतरी बोलत होती, मी लिहित होतो. सॉरी सर. ते मगाशी डिवोर्ससाठी जे जोडपं आलं होतं ना, त्यांचं मनातनं विचारच जात नाही. मी एक विचारू का तुम्हाला? काय? नवरा बायकोच्या नात्यामध्ये भांडणं होऊ नये म्हणून काय करावं लागतं?
नाही म्हणजे सुखी संसाराचा आशीर्वाद तर सगळेच देतात. तो संसार सुखी कसा करायचा हे कोणीच नाही ना सांगत. वल्लरी, नाही तसं नाही, ते आपलं सहजच विचारत होते मी. कसं आहे, सुखी संसार करायचा असेल ना, असा काही फिक्स्ड फॉर्म्युला नाही आहे. समजायला तसं म्हटलं तर खूप सोपं आहे आणि म्हटलं तर खूप कठीण. काय आहे ना, स्वप्न, इच्छा, आकांक्षा दोघांच्याही असतात, पण प्रत्येकाने दुसऱ्याच्या आकांक्षांचा आदर केला तर सोपं होतं सगळं. सर म्हणजे तुम्हाला हेच म्हणायचं आहे का की दोघांचाही आनंद महत्वाचा असतो, बरोबर? हो, कारण एकाच्या स्वप्नांसाठी कायम दुसऱ्याने त्याग करत राहणं हे चुकीचं आहे. कुठेतरी एक बॅलन्स साधता आलं पाहिजे. सतत एकच माणूस तडजोड करत असेल तर अशा नात्याला काहीच अर्थ उरत नाही. चला, मला कोर्टात जायचं आहे, निघतो मी. तू हे रेडी ठेव लिहून. चल. मनीषाताईंनी कसला व्हिडिओ पाठवलाय?